संविधान सभेच्या निवडणुका 2 टप्प्यात, प्राथमिक आणि फायनल. प्राथमिक निवडणुकीमध्ये बाबासाहेबांनी उभे केलेले कॅन्डिडेटला 21 वेळा भोसकून खतम केलं. त्याच्या अंत्यविधीमध्ये गेले, त्याच्यावर दगडफेक केली. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेत जाऊन येत म्हणून खून झालेत सर. म्हणून संविधान हे साधं सुद्धा प्रकरण नाही, दरवाजी खिडक्या बंद करण्यापुरतं प्रकरण नाही. आपल्या लोकांच्या, आपल्या पूर्वजांच्या, आपल्या वरिष्ठांच्या हत्या देखील झालेल्या आहेत. संविधान सभेचे डिबेट्स आपण वाचाल, ज्या दिवशी आरक्षणाची चर्चा होती सर, रिझर्वेशन फॉर शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब अँड अल्पसंख्याक, त्या दिवशी रिझर्वेशन यांना भेटू नये म्हणून आपण ऐकलं असेल की कोणाचा पॉलिटिकल पार्टीचा सभा उधळून लावण्यासाठी काही लोक घुसतात. संविधान सभेमध्ये RSS लोक घुसले होते संविधान सभा उधळून लावण्यासाठी. कॉन्स्टिट्यूट असेंब्ली डिबेट्स मध्ये तुम्ही व्हॉल्यूम नंबर 3 वाचा, त्यामध्ये ते पुरावा आहे. संविधान न कळाल्यामुळे युवकांची जबाबदारी पूर्ण होत नाही, पूर्णत्वास जात नाही, दिशाहीन मिसगायडेड मिसाईल झाल्यासारखं दिसतं. बिलकुल. याचं कारण असं आहे की संविधानाला आपण एक कायद्याचं पुस्तक समजतो, परंतु ते कायद्याचं पुस्तक इथपुरतच मर्यादित नाही. भारतीय संविधान काय आहे, आपण बाबासाहेबांचे 21 व्हॉल्यूम वाचल्याच्या नंतर कॉन्स्टिट्यूट असेंब्ली डिबेट्सचे जेव्हा आपण परिशीलन करणार, तुमच्या लक्षात येईल की भारतीय संविधान दुसरं तिसरं काही नसून ह्या राष्ट्रीय जीवनातील सर्व प्रमुख घटकामध्ये झालेला सामाजिक तह आहे. इट्स अ सोशल पॅक्ट. संविधान काय असलं पाहिजे, इंग्रज गेल्याच्या नंतर ही चर्चा जेव्हा होती तेव्हा ब्राह्मणिकल फोर्सेस जे आहेत, मनुवादी ज्याला आपण म्हणतो, किंवा अनेक त्यांचे नाव असतील, ते म्हणाले की आम्ही मूलभूत अधिकार असलेलं संविधान लिहू. बाबासाहेब म्हणाले मूलभूत अधिकार असलेलं संविधान आमच्या कामाचं नाही. याच्या पलीकडे जाऊन काही संरक्षण प्रावधान मला मिळतील का, आणि बाबासाहेबांनी 70 प्लस मायनस होतील संविधानिक संरक्षण प्रावधान मागितले. त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्हाला याच्यातलं काही मिळणार नाही, भोपळा मिळणार. आणि ते युद्ध म्हणजे फुले शाहू बाबासाहेबांचा संघर्ष आहे. चड्डीधारींच्या सकाळच्या प्रार्थनेमध्ये असतं, त्वदीयाय कार्याय बद्धा कटेयम. अच्छा, म्हणजे तुझ्या कार्यासाठी मी कंबर कसून उभा आहे. तर त्यांचं कार्य राष्ट्राची, समाजाची उन्नतीसाठी नाही, संविधान ध्वस्त करून वर्ण व्यवस्था म्हणून राज इथं आणण्यासाठी आहे ते कार्य त्यांचं. मग ते कार्य जर ते निष्ठेनं करत असतील, अहोरात्र करत असतील, कुठल्याही पब्लिसिटीची काळ म्हणजे हे न करता, आपल्या देखील युवकांनी थोडं अंतर्मुख होऊन बिलकुल कसं ते कार्य करतात, कशा पद्धतीने ते काम करत असतात, ते देखील आपल्या विद्यार्थ्यांनी बघणं आवश्यक आहे. डोळ्यामध्ये तेल घालून. मायनॉरिटी म्हणल्यानंतर आपल्याला फक्त मुस्लिम बांधव, शीख, बौद्ध, शेड्यूल कास्ट देखील मायनॉरिटी आहे सर. का शेड्यूल कास्टला कॉन्स्टिट्युशनल सेफगार्ड भेटले, त्याचं कारण आहे दे बिलॉंग टू मायनॉरिटी कॅटेगरी. स्टेट्स अँड मायनॉरिटी बाबासाहेबांचा ग्रंथच आहे. बिलकुल. दिल्लीमध्ये दंगा झाला. दंगा झाल्याच्या नंतर दिल्लीच्या त्या एरियामध्ये 10 फॅमिली पळत आल्या. अच्छा. आणि बाबासाहेब आंबेडकर बसले होते. बाहेर आवाज झाला आणि बाहेरून बघता कोण आहे म्हणतात, तर दंगलखोर मुस्लिम फॅमिलीला मारण्याच्या तयारीत होते. अच्छा. तर बाबासाहेब आंबेडकर धावत गेले, गार्डला बोलवलं आणि त्या हिंदू दंगलखोरांसमोर उभे राहिले आणि म्हणले हे माझ्याकडे आलेले तर लॉ मिनिस्टर आहे, कोणी हात लावता कामा नाही, माझ्याकडे आलेले. हा किस्सा आपण ऐकला कधी? बाबासाहेबांनी मुंबई विधानसभेमध्ये भाषण केलं. बाबासाहेब म्हणाले, ऍट आय कोट, हे बाबासाहेबांच्या व्हॉल्यूम्स मध्ये, म्हणजे ब्रिटिशांना हकलून असं संविधान बनवायचं ज्याच्यामध्ये केवळ मनुवाद्यांना हक्क असले पाहिजे, आपल्याला कुठलाही हक्क नाही. तर बाबासाहेबांनी भाषण केलं. बाबासाहेब म्हणतात, मी मराठीमध्ये ट्रान्सलेट करतो, तुम्ही जर असं करत असताल तर मी माझ्या रक्ताचा शेवटचा थेंब सांडायला तयार आहे. आय रिपीट, आय कॅनॉट अलाव ए कॉन्स्टिट्यूशन विच विल मीन लिबर्टी फॉर देम. हु आर देम? ब्राह्मणिकल फोर्सेस अँड एम्पायर ओव्हर मी. माझ्यावर तुमचं हिंदू राष्ट्र मी तुला देणार नाही. आय विल नॉट अलाव ए कॉन्स्टिट्यूशन in which I am not a free and I am not an equal partner, never will I allow it. हे सांगितलं. म्हणून 70 पैकी केवळ 7च संरक्षण प्रावधान आजच्या संविधानात मिळालेत. ओनली 7. उरले 63. युवकांची जबाबदारी आहे, जे 7 भेटले ते कसे टिकून ठेवता येतील, आणि उरलेले 63 होते तरी काय, बिलकुल त्याच्याबद्दलची जाणून घ्या आणि त्याच्यासाठी लढाई लढा. फुले शाहू आंबेडकरवादी चळवळ, संविधानाची चळवळ काय आहे? संविधानाची चळवळ दुसरं तिसरं काही नसून उरलेले 63 अधिकार कसे टाकता येईल ही लढाई आहे. आणि 7 अधिकार भेटले तर एवढं वैभव आहे सर. बिलकुल. डोळे बंद करा. 63 भेटल्यानंतर कुठं जातो आपण? बिलकुल. हा एक महत्वाचा मुद्दा मला वाटतं आपल्या समोर मांडावा. पण आज संविधान जागृत ठेवणं
लागू ठेवणं जी. आणि इन्सानी ज्याला आपण म्हणतो ह्युमॅनिटी, त्यासाठी लढाई लढणं आवश्यक. बहुत अच्छा. सर्वप्रथम छत्रपती शाहू महाराज यांच्या पावन स्मृतीबद्दल मी त्रिवार वंदन अभिवादन करतो. जी. लॉर्ड बुद्धा चॅनल आणि नालंदा ट्रस्ट यांचे मी अंतःकरणपूर्वक धन्यवाद ज्ञापन करतो की आपण आम्हाला संधी दिली एका महत्वपूर्ण विषयावरती बोलण्यासाठी. युवकाची जबाबदारी, भारतीय संविधान आणि युवकाची जबाबदारी या विषयाबद्दल बोलत असताना काही महत्वपूर्ण मुद्दे मी आपल्यासमोर मांडणार आहे. जी बिलकुल. पहिला मुद्दा असा, 26 जानेवारी 1956 बाबासाहेबांनी प्रजासत्ताक दिवसाचा कार्यक्रम झाल्याच्या नंतर, ज्या दिवशी संविधान लागू झालं, कार्यकर्ते भेटायला आले, विशेष करून युवक कार्यकर्ता होते, आणि त्यांची बैठक झाली त्यांच्या बंगल्यावरती. आणि बाबासाहेब म्हणाले की आज जमल्याच्या नंतर माझी अंतिम इच्छा आहे की मी गेल्याच्या नंतर माझे ग्रंथ तुम्हाला मार्गदर्शन करत राहावेत. जी, माईक जवळ पकडा सर. आणि ही अंतिम इच्छा बाबासाहेबांनी व्यक्त केल्याच्या नंतर जेव्हा आपण ग्रंथ बाबासाहेबांचे वाचतो तेव्हा लक्षात येतं की भारतीय संविधान नेमकं काय आहे. संविधान न कळाल्यामुळेच युवकांची जबाबदारी पूर्ण होत नाही, पूर्णत्वास जात नाही, दिशाहीन मिसगायडेड मिसाईल झाल्यासारखं दिसतं. जी बिलकुल. याचं कारण असं आहे की संविधानाला आपण एक कायद्याचं पुस्तक समजतो, परंतु ते कायद्याचं पुस्तक इथपुरतच मर्यादित नाही. जी. भारतीय संविधान काय आहे, आपण बाबासाहेबांचे 21 वॉल्यूम वाचल्याच्या नंतर कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली डिबेट्सचे जेव्हा आपण परिशीलन करणार, तुमच्या लक्षात येईल की भारतीय संविधान दुसरं तिसरं काही नसून ह्या राष्ट्रीय जीवनातील सर्व प्रमुख घटकामध्ये जी. झालेला सामाजिक तह आहे. इट्स अ सोशल पॅक्ट. जी. याचं कारण असं सर, बाबासाहेबांचं पहिलं भाषण संविधान सभेमध्ये, पहिलंच भाषण 17 डिसेंबर 1946. बाबासाहेब म्हणतात की इथे आपण जमलेलो सर्वजण युद्धजन्य छावण्यांचे लोक आहोत. जी. मी देखील एका छावणीचा लेट आहे. प्रश्न असा आहे, युवकांच्या समोर प्रश्न असा आहे की नेमकं युद्ध कोणासाठी, कशा संदर्भात होतं. जी. एक तर इंग्रजांच्या विरोधातलं युद्ध माहित आम्हाला, पण दुसरं युद्ध ज्याकडे बाबासाहेब बोट करतायत ते नेमकं काय होतं. तर ते असं होतं सर, युवकांनी लक्षात घ्यावं की इंग्रज निघून गेल्याच्या नंतर भारतीय सत्ता संपत्तीचं वाटप कसं होणार ते युद्ध होतं. अच्छा. याचा वारस कोण आफ्टर इंग्रज, म्हणजे ब्रिटिश गेल्याच्या नंतर वारसदार कोण, हा प्रश्न होता. आणि बाबासाहेबांचे जेव्हा आपण व्हॉल्यूम नंबर 9 व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव डन टू द अनटचेबल्स वाचाल सर, तर लक्षात येईल बाबासाहेबांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की इंग्रजांची भारताच्या स्वातंत्र्याप्रतची नीती होती, जी. 3 टप्प्यात बदललेली आहे. पहिला टप्पा, दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा. तिसरा टप्पा काय होता, वेळेचा अभाव असल्यामुळे मी डायरेक्ट नोंदी करत जात आहे. तिसरा टप्पा असा होता की इंग्रजांनी सांगितलं की आम्ही भारतीयांना स्वातंत्र्य देणार आहोत, जी. बट ओनली कंडिशन प्रेसिडेंट फॉर द independence of India is that Indians must produce a constitution which has a concurrence of all the important elements in national life. जी. म्हणजे राष्ट्रीय जीवनातील सर्व प्रमुख घटक, हिंदू, मुस्लिम, शीख, जैन, पारसी, अँग्लो इंडियन्स आणि शेड्यूल कास्ट पण, जी. या सर्वांचं एकमत जर झालं संविधानाप्रती, देन टाटा बाय बाय, आम्ही भारत सोडून जाऊ. जी. जी. मग हे कंडिशन होती. आणि ह्या कंडिशन दिल्याच्या नंतर संविधान काय असलं पाहिजे, इंग्रज गेल्याच्या नंतर ही चर्चा जेव्हा होती तेव्हा ब्राह्मणिकल फोर्सेस जे आहेत, मनुवादी ज्याला आपण म्हणतो, किंवा अनेक त्यांचे नाव असतील, ते म्हणाले की आम्ही मूलभूत अधिकार असलेलं संविधान लिहू. बाबासाहेब म्हणाले मूलभूत अधिकार असलेलं संविधान आमच्या कामाचं नाही. जी. याच्या पलीकडे जाऊन काही संरक्षण प्रावधान मला मिळतील का. आणि बाबासाहेबांनी 70 प्लस मायनस होतील जी. संविधानिक संरक्षण प्रावधान मागितले. त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्हाला याच्यातलं काही मिळणार नाही, भोपळा मिळणार. आणि ते युद्ध म्हणजे फुले शो बाबासाहेबांचा संघर्ष आहे. जी. 70 संविधानिक हक्काधिकार बाबासाहेबांच्या ग्रंथामध्ये सगळे वाचतात. 2 उदाहरणं वारंवार मिळतात. एक उदाहरण मी सांगतो या ठिकाणी. ब्रिटिशांचे गुलाम आयरिश लोक बनवते, आयरिश लोक, आयर्लंड, स्कॉटलंड वगैरे ते बनवते. त्यांनी पण ब्रिटिशांपासून मुक्त झाले. मुक्त झाल्याच्या नंतर बहुसंख्याक जातीवादी लोकांचा नेता कार्सन अल्पसंख्याकाच्या नेत्याला म्हणाला, अच्छा, आता आपण मुक्त झालो, ब्रिटिश निघून गेले, बाग तुझ्या समाजाला काय हक्काधिकार पाहिजे संविधानाचे. तर त्या अल्पसंख्याकाच्या नेत्यानं उत्तर दिलं, हे बाबासाहेब लिहितात अनेक ग्रंथामध्ये. जी. तो म्हणाला, तुझे संविधानिक हक्क घाल चुलीत, आम्हाला तुझ्या आधिपत्याखाली देखील शासित व्हायचं नाही. क्या बात आहे.
जसं आम्हाला ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली शासित व्हायचं नव्हतं तसं आम्हाला तुमच्या देखील आधिपत्याखाली शासित व्हायचं नाही. बाबासाहेब म्हणतात आयरिश लोकांनी घेतलेली भूमिका मी पण घेऊ शकतो, पण राष्ट्राची एकता, एकसंधता आणि सर्वांना समान न्याय भेटावा म्हणून मी अशी भूमिका घेणार नाही. माझं म्हणणं सत्तार अधिकार द्या, वी आर रेडी विथ यू. जी. आणि बघ अनेक गोष्टी घडल्या, वेळेचा अभाव असल्यामुळे फक्त पुढे पुढे नोंदी करत जातो. त्यांनी आपल्याला संविधानामध्ये हक्क अधिकार भेटू नये म्हणून अनेक षडयंत्र केले. पुणे करार असेल, पुणे पॅक्ट, जी, गोलमेज परिषदेमधले अनेक 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 मुद्दे आहेत. जी. बाबासाहेबांनी मुंबई विधानसभेमध्ये भाषण केलं. बाबासाहेब म्हणाले, ॲट आय कोट, हे बाबासाहेबांच्या व्हॉल्युम्स मध्ये, जी, म्हणजे ब्रिटिशांना हकलून असं संविधान बनवायचं ज्याच्यामध्ये केवळ मनुवाद्यांना हक्क असले पाहिजे, आपल्याला कुठलाही हक्क नाही. तर बाबासाहेबांनी भाषण केलं. बाबासाहेब म्हणतात, मी मराठीमध्ये ट्रान्सलेट करतो, तुम्ही जर असं करत असताल तर मी माझ्या रक्ताचा शेवटचा थेंब सांडायला तयार आहे. जी. आय रिपीट, आय कॅनॉट अलाउ ए कॉन्स्टिट्यूशन विच विल मीन लिबर्टी फॉर देम. हु आर देम? ब्राह्मणिकल फोर्सेस अँड एम्पायर ओव्हर मी. माझ्यावर तुमचं हिंदू राष्ट्र मी तुला देणार नाही. आय विल नॉट अलाउ ए कॉन्स्टिट्यूशन in which I am not a free and I am not an equal partner, never will I allow it. जी. हे सांगितलं. आणि मग अनेक गोष्टी घडल्या संविधान सभेमध्ये. बाबासाहेब आंबेडकर जाऊन येत, दरवाजी खिडक्या बंद, एवढं माहिती आहे. पण इथंच नाही सर, इथपर्यंत मुद्दा नाहीये, युवकांनी लक्षात घ्यावं. संविधान सभेच्या निवडणुका 2 टप्प्यात, प्राथमिक आणि फायनल. प्राथमिक निवडणुकीमध्ये बाबासाहेबांनी उभे केलेले कॅन्डिडेट ला 21 वेळा भोसकून खतम केलं. जी. त्याच्या अंत्यविधीमध्ये गेले, त्याच्यावर दगडफेक केली. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेत जाऊन येत म्हणून खून झालेत सर. म्हणून संविधान हे साधं सुद्धा प्रकरण नाही, दरवाजी खिडक्या बंद करण्यापुरतं प्रकरण नाही. आपल्या लोकांच्या, आपल्या पूर्वजांच्या, आपल्या वरिष्ठांच्या हत्या देखील झालेल्या आहेत. आणि बाबासाहेब संविधान सभेत गेले, तो फार महत्वाचा मुद्दा 70 मांडले. पण हे तह मध्ये कसं असतं, थोडं तुमचं थोडं आमचं, म्हणून 70 पैकी केवळ 7च संरक्षण प्रावधान आजच्या संविधानात मिळालेत. ओनली 7. उरले 63. युवकांची जबाबदारी आहे, जे 7 भेटले ते कसे टिकून ठेवता येतील. आणि उरलेले 63 होते तरी काय, बिलकुल त्याच्याबद्दलची जाणून घ्या आणि त्याच्यासाठी लढाई लढा. फुले शाहू आंबेडकरवादी चळवळ, संविधानाची चळवळ काय आहे? संविधानाची चळवळ दुसरं तिसरं काही नसून उरलेले 63 अधिकार कसे टाकता येईल ही लढाई आहे. आणि 7 अधिकार भेटले तर एवढं वैभव आहे सर. बिलकुल. डोळे बंद करा, 63 भेटल्यानंतर कुठं जातो आपण. बिलकुल. हा एक महत्वाचा मुद्दा मला वाटतं आपल्या समोर मांडावा. आणि एक महत्वाचा आणखी, जे चड्डीधारी आता थोडेसे पॅटवर आलेत. होय. संविधान सभेचे डिबेट्स आपण वाचाल, ज्या दिवशी आरक्षणाची चर्चा होती सर, जी, रिझर्वेशन फॉर शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब अँड अल्पसंख्याक, त्या दिवशी रिझर्वेशन यांना भेटू नये म्हणून आपण ऐकलं असेल की कोणाचं पॉलिटिकल पार्टीचं सभा उधळून लावण्यासाठी काही लोक घुसतात. संविधान सभेमध्ये RSS लोक घुसले होते संविधान सभा उधळून लावण्यासाठी. कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली डिबेट्स मध्ये तुम्ही व्हॉल्यूम नंबर 3 वाचा, त्यामध्ये ते पुरावा आहे. आणि कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीचे जे चेअरमन होते त्यावेळेस S.C. मुखर्जी, ते म्हणाले की मला मार्शल लोकांनी सांगितलं की इथं काहीतरी लोक RSS चे घुसलेले आहेत. आता ऑन रेकॉर्ड आहे. त्यांच्या गिरेबानला पकडून हाकलून लावा त्यांना. बिलकुल. ज्यांना हाकलून लावलं त्या संविधानाची चालवण्याची भाषा करतात. थोडं जागृत व्हावं आणि नेमका लढाई कुठं करायची त्या ठिकाणी योग्य चोट करायची. आजही तीच मनस्थिती सर, म्हणजे एकीकडे संविधानाला डोक्याला लावायचं आणि आंदोलन संविधानाची पूर्ण या ठिकाणी पायमल्ली करायची, जी ही अवस्था आहे. म्हणजे आधी चमचा युग होतं, मान्यवर काशीराम साहेबांनी चमचा युग मध्ये आपण जगतोय. सर आजचं काय युग आहे? आजचं युग आहे जो तह आपण केला होता संविधान, तो तह त्यांनी भंग केलाय. म्हणजे भंगलेल्या सामाजिक तहाच्या, इट्स अ ब्रोकन सोशल पॅक्ट, एअर ऑफ ब्रोकन सोशल पॅक्ट मध्ये आपण जगत आहोत. त्यामुळे थोडं सजग होऊन, सावध होऊन आपण असलं पाहिजे आणि संविधानिक लढाई लढण्यासाठी काम केलं पाहिजे. बहुत अच्छा. बाबासाहेबांच्या लायब्ररीमध्ये एंट्री केल्यानंतर तिथे काही वाक्य लिहिलं असायची. एक वाक्य होतं, विचारात निष्ठा, वर्तनात चारित्र्य असेल तर हे राष्ट्र महान बनेल. ते युवकांच्या विचारात निष्ठा आणि चारित्र्य असणं खूप छान. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा, जसं सुरुवातीला आपण चर्चा केली की भारतीय संविधान हे दुसरं तिसरं काही नसून सर्व प्रमुख घटकात झालेला तह आहे. बिलकुल. तहामध्येच दुसऱ्या युद्धाची बीज असतात. हा तह काय सहजासहजी झालेला नाही. सेटल्ड कॉन्स्टिट्यूशन मध्ये 7 सेफगार्ड भेटलेत, फक्त 7 ते वाढवायचेत. ही लढाई आपल्याला लढावं लागणार आहे. बहुत अच्छे सर. आणि लढत असताना 7 वाचवणं देखील महत्वाचं आहे.
आता ते वाचवायचे कसे? वाचवण्यासाठीची जी सिस्टीम आहे त्या ठिकाणी पॅराडॉक्स आहे. अच्छा. एक विशेष सर्कल आपण काय म्हणतो, एक आपण अडकलोत. कारण आपला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. जय भीम.